पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडीत एका 9 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या नराधमाचं नाव साहिल खैरे असं असून तो स्वतःच्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी आला होता. शेजारी राहणाऱ्या या 9 वर्षाच्या लहान मुलीला सायकलवरून जवळच्या उसाच्या शेतात नेऊन त्याने हे हैवानियत कृत्य केलं आणि तिची हत्या केली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मुलगी गायब झाल्यावर पोलीस शोध घेत होते. तेव्हा हाच नराधम पोलिसांसोबत चिमुकलीचा शोध घेण्याचं काम करत होता. पण आळेफाटा पोलिसांना त्याच्या संशयास्पद हालचालींवरून शंका आली आणि त्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं. आता प्रश्न हा पडतो की रोज अशा भयंकर घटना घडत असताना आपली यंत्रणा नेमकी काय करते? कुठे गेली ती फास्ट ट्रॅक कोर्टाची आश्वासनं? अशा विकृत नराधमांवर खटले वर्षानुवर्ष चालवून न्याय मिळणार का? अशा पाशवी कृत्य करणाऱ्यांना जर तात्काळ आणि भरचौकात फाशी दिली नाही तर कायद्याचा धाक उरणार तरी कसा? या चिमुकलीच्या पालकांना कधी न्याय मिळणार? अशा नराधमाला एकाच शिक्षेची गरज आहे, फक्त आणि फक्त फाशी.